लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की अहिल्या लक्ष्मीला म्हणजे तिच्या बालमैत्रिणीला आदित्यच्या साखरपुड्याची पत्रिका देण्यासाठी आलेली असते। तिथे लक्ष्मी आणि अहिल्या दोघीजणी मिळून खूप गप्पा मारतात। अहिल्या सर्वांना भेटते आणि सर्वांना लग्नाला साखरपुड्याला येण्याचं आमंत्रण देते। लगेच लक्ष्मीसुद्धा जान्हवीच्या लग्नाची पत्रिका अहिल्याला देते आणि त्यानंतर अहिल्या तिथून निघून जाते। इकडे भावना शॉपिंगसाठी घराच्या बाहेर पडलेली असते आणि तिथे योगायोगाने सिद्धू तिचा पाठलागच करत असतो। भावना प्रचंड चिडलेली असते। ती म्हणते की तुम्ही आता 3 म्हणायच्या तिथून निघून जावा, नाहीतर मी आरडाओरडा करेन। त्यावेळेस सिद्धू तिथेच उभा राहतो आणि भावना आरडाओरड करते की हा माणूस माझा पाठलाग करत आहे, वाचवा, मला त्रास देत आहे। तेवढ्यात आदित्य मागणे येतो आणि सिद्धूच्या खांद्यावर हात ठेवतो। त्यावेळेस सिद्धूची आणि आदित्यची झटापटी होते। आदित्य सिद्धूला दम टाकतो, पण सिद्धू अजिबात घाबरायला तयार होत नाही। त्यानंतर भावना म्हणते की आदित्य जाऊ दे, सोड, हा गुंड, हा मवाली असाच आहे। नंतर भावना आदित्यची काळजी घेते आणि त्याला म्हणते की आदित्य तुला लागलं नाही ना? त्यावेळेस सिद्धू विचारतो की ही मुलगी तुमची कोण लागते? त्यावेळेस भावना म्हणते की आम्ही तुला का सांगू, आमचं आणि ह्यांचं खूप जवळचं नातं आहे। आदित्य सिद्धूला दम देतो आणि म्हणतो की पुन्हा या मुलीच्या नादाला अजिबात लागायचं नाही आणि तो भावनाला घेऊन गाडीत जाऊन बसतो। तिथून भावना आणि आदित्य निघून जातात। हे पाहून सिद्धूला फार वाईट वाटतं। सिद्धू तिथेच तसाच उभा राहतो। इकडे प्रीतम आणि प्रियाच्या गाडीसमोर विश्वा दारू पिऊन आलेला असतो आणि पडलेला असतो। विश्वा हा प्रीतमचा मित्र असतो। विश्वाची ही अवस्था पाहून प्रीतमला फार वाईट वाटतं। विश्वा झालेला सर्व प्रकार प्रीतमला सांगतो। प्रीतम त्याला म्हणतो की अरे हे चुकीचं होतंय, आपण जाऊन जान्हवीचं लग्न थांबवायला पाहिजे। काय आता विश्वा आणि प्रीतम येऊन जान्हवीच्या लग्नात विघ्न आणणार का, हे पाहणं खूप रंजक ठरेल। अहिल्याच्या घरी आल्यावर पत्रिका दामिनी वाचते। दामिनी म्हणते की आपला आदित्यचा आणि अनुष्काचा साखरपुडा आहे, तिथेच या जयंत आणि जान्हवीचं सुद्धा लग्न आहे। त्यानंतर इकडे लक्ष्मीच्या घरी मंगला पत्रिका वाचते आणि झालेला घोळ सर्व घरच्यांच्या लक्षात आणून देते। त्यानंतर अहिल्या ठरवते की मला आता लक्ष्मीला जाऊन भेटलं पाहिजे आणि हा जो काही गोंधळ झालेला आहे तो मला सॉल्व्ह केला पाहिजे। असं काहीसं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळतंय।